करायला सुरुवात केली. आज आपण घरामध्ये आंघोळ करतो. घराची आंघोळ लवकर होती, बाहेरची आंघोळ लवकर होती ना? बाहेरची कशी होईल लवकर? बाहेरची आंघोळ लवकर होती ना? लवकर होत नाही, त्याला शेंबूड लावा. शॅम्पू लावा लागतो, शॅम्पू. अरे पार्वती माझ्या आंघोळ होती, तिला काय होतं का? का हो ना? जरी माणूस जर आंघोळीला बसला तर लवकर किती लवकर आंघोळ करते? 2 मिनिटात एकूण एक तांब्या, दोन एकूण एक तांब्या. बरोबर आहे. मग बाई जर आंघोळ करायला बसली तर बाईची आंघोळ लवकर होती का? कमीत कमी बापू 15 मिनिटं अर्धा तास तरी लागत आहे. बरोबर आहे. खरंच आहे. तर शॅम्पू लावलं तर साबण लावलं निवांत चालतं माहिती का? तसं ही पार्वती बाई आंघोळ करायला बसली कुठं त्या वाड्यामध्ये. मग वाड्यामध्ये आंघोळ करायला बसलेला आपण एक दगड घेतो नदीचा अंग घासायला. या पार्वती बाई काय महिला काय केलं? आपल्या नैनामध्ये चंद्रसूर्याचं काजळ घेतलंय, नैनामध्ये ती पडलंय, जसं लहान लेकराला आपण आंघोळ घालतो आणि कपाळी काळा टिका लावतो कोणाच्या लहान लेकराच्या, तसं या जगदंबादेवीने शृंगार केलाय. डोळ्यामध्ये काजळ भरलंय कोणाचं? चंद्रसूर्याचं.